नमस्कार, मी प्रोफेसर आर्य हतिगणे, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आपण SYCW या सेकंड इयरच्या क्लास मधला डेटा स्ट्रक्चर युजिंग सी हा सब्जेक्ट शिकत आहोत आणि त्यातला आपण आज चौथा टॉपिक जो आहे लिंक्ड लिस्ट हा स्टार्ट करणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. फर्स्ट पॉइंट्स टू बी डिस्कस्ड. या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघणार. फर्स्ट, रिप्रेझेंटेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ अ सिंगलली लिंक्ड लिस्ट. रिप्रेझेंटेशन कसं असेल लिंक्ड लिस्टचं, इम्प्लिमेंटेशन कसं असेल, त्याचं इंट्रोडक्शन काय आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर त्या लिंक्ड लिस्टवर बेसिक ऑपरेशन्स जे डेटा स्ट्रक्चरवर परफॉर्म होतात त्यातले कुठले कुठले ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतोय आणि ते कसे करू शकतो हे बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर सर्क्युलर लिंक्ड लिस्ट याचं इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. म्हणजे सर्क्युलर लिंक्ड लिस्ट काय आहे, कसं एक्झिक्यूट होत आहे आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, हा पार्ट आपण इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून सर्क्युलर लिंक्ड लिस्टचा यूज करूया. लिंक्ड लिस्ट हा जो पार्ट आहे हा डेटा स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. जसं डेटा स्ट्रक्चर मध्ये ऍरेज हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण कन्सिडर केलेला आहे आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त कुठलं यूज केलं जातं तर ते म्हणजे लिंक्ड लिस्ट. कारण इट इज इझी टू अंडरस्टँड, इझी टू यूज अँड इझी टू मॅन्युप्युलेट करण्यासाठी सुद्धा खूप इझी आहे. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. रिप्रेझेंटेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ अ सिंगलली लिंक्ड लिस्ट. आता ह्या मध्ये आपण जे पार्ट बघणार आहोत तर ते 3 पॉइंट्स आहेत या रिप्रेझेंटेशन आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ अ लिंक्ड लिस्ट मध्ये. जर सिंपल लिंक्ड लिस्ट घेतलं तर आपण त्याला म्हणू शकतो सिंगलली लिंक्ड लिस्ट आणि त्याच्यानंतर पार्ट येतो डबलली लिंक्ड लिस्ट आणि त्याच्यानंतर येतो सर्क्युलर लिंक्ड लिस्ट. जी स्कीमच्या सिलेबस मध्ये डबलली लिंक्ड लिस्ट हा एक पार्ट होता, पण आता तो ह्या सिलेबस आय स्कीम मध्ये तो घेतलेला नाहीये आणि सर्क्युलर लिंक्ड लिस्टचा इंट्रोडक्टरी पार्ट घेतलेला आहे. तर आपण हे शिकत असताना कुठले कुठले पार्ट्स आपण कन्सिडर करणार आहोत. तर पहिल्यांदा ऍरे आणि लिंक्ड लिस्ट या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे हे महत्वाचं कळायला पाहिजे, म्हणजेच आपण कळू शकतो की लिंक्ड लिस्ट कसं एक्झिक्यूट होते. त्याच्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं, मेमरीमध्ये डेटा कसा स्टोअर केला जातो, कधी यूज केलं जातं, कधी यूज केलं जात नाही. आणि त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजेच हाऊ यू आर गोइंग टू इम्प्लिमेंट अ लिंक्ड लिस्ट युजिंग व्हेरियस लँग्वेजेस और यू कॅन से अ सी लँग्वेज. सी लँग्वेज यूज करून आपण ते कसं यूज करू शकतो हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. कंपॅरिझन बिटवीन ऍरे आणि लिंक्ड लिस्ट. ऍरे आणि लिंक्ड लिस्ट मध्ये डिफरन्स काय. आता लिंक्ड लिस्ट आपण बघितलेलं नाही आहे तरी सुद्धा मी हा पार्ट पहिल्यांदा घेतलेला कारण ऍरे जो पार्ट आहे तो काय आहे आणि त्याच्यानंतर लिंक्ड लिस्ट जो बघणार आहे तो डिफरन्स काय आहे हे आपल्याला कन्सिडर झालं तर आपण हे बाकीचे जे पार्ट्स आहेत रिप्रेझेंटेशन आणि इम्प्लिमेंटेशन हे समजायला आपण थोडंसं आपल्याला ते इझी जाईल. ओके, फर्स्ट पॉइंट, फर्स्ट डिफरन्स. An array is the data structure that contains a collection of similar type data elements. Array मध्ये जो कलेक्शन असतो एलिमेंट्सचा तो सिमिलर डेटा टाइप्स एलिमेंट्सचा असतो, सिमिलर डेटा टाइप्सचा असतो. लिंक्ड लिस्ट मध्ये नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर आहे. इट कंटेन्स अ कलेक्शन ऑफ अनऑर्डर्ड लिंक्ड एलिमेंट्स. अनऑर्डर्ड असतात, ऑर्डर मध्ये नसतात आणि ते नोड्स म्हणून कन्सिडर केले जातात. सेकंड difference, array elements can be assembled randomly, accessed randomly using the array index. Array index in array मध्ये प्रत्येक एलिमेंटला एक इंडेक्स दिला जातो. त्या इंडेक्समुळे आपण रॅन्डमली कुठलाही एलिमेंट इझिली ऍक्सेस करू शकतो. पण लिंक्ड लिस्ट मध्ये रॅन्डमली एखादा एलिमेंट आपल्याला सर्च करायचा असेल तर तो पॉसिबल नाहीये. आपल्याला काय करावं लागेल, यू हॅव टू गो अ सिक्वेन्शियल बिकॉज इट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर. हा काय आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, त्यामुळे वी हॅव टू गो सिक्वेन्शियल. ओके, नेक्स्ट डिफरन्स, डेटा एलिमेंट्स आर स्टोअर्ड इन अ कॉन्टिग्युअस लोकेशन ऑफ अ मेमरी. कॉन्टिग्युअस मेमरी लोकेशनला आपले हे डेटा एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट जे आहेत ते आपण स्टोअर. New elements linked list मध्ये new elements can be stored anywhere and the reference is created for the new element using pointers. Array elements ला जो डेटा आहे तो कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स मध्ये किंवा ठराविक मेमरी लोकेशन मध्ये तो स्टोअर केला जातो. पण लिंक्ड लिस्ट मध्ये
जिथं जागा खाली असेल, जिथं जागा रिकामी असेल किंवा रॅन्डमली कुठलीही जागा येऊ दे कम्प्युटर मेमरीमध्ये, त्या ठिकाणी तो डेटा स्टोअर केला जातो. पण त्याचा एक रेफरन्स क्रिएट केला जातो जो आधीच्या एलिमेंटला आधीच्या एलिमेंटला रेफरन्स दिला जातो तो कुठं स्टोअर आहे, किंवा दुसरा एक एलिमेंट कुठं स्टोअर होणार आहे तो इंडिकेट करण्यासाठी हा पॉइंटर यूज केला जातो. त्याच्यानंतर ऑपरेशन्स मध्ये डिफरन्स काय आहे? इन्सर्शन अँड डिलिशन ऑपरेशन्स आर कॉस्टलियर सिन्स द मेमरी लोकेशन्स आर कॉन्झिक्युटिव्ह अँड फिक्स्ड. ऍरे मध्ये जे मेमरी लोकेशन्स असतात ते कॉन्झिक्युटिव्ह म्हणजेच सिक्वेन्शियली असतात आणि त्याच्यानंतर ते फिक्स्ड असतात. त्याच्यामुळे इन्सर्शन अँड डिलिशन जर करायचं असेल तर इट इज अ मोर कॉम्प्लिकेटेड ऑर कॉस्टली असते, किंवा कारण तिथे मेमरी जी असते ती वेस्ट जाण्याची शक्यता असते. बट इन अ लिंक्ड लिस्ट इन्सर्शन अँड डिलिशन ऑपरेशन्स आर अ फास्ट अँड इझी इन अ लिंक्ड लिस्ट आणि ही कॉस्टली पण नसते. त्याच्यानंतरचा डिफरन्स आहे मेमरी इज अलोकेटेड ड्युरिंग द कंपाइल टाइम. मेमरी कधी अलोकेट होते? कंपाइल टाइमला, म्हणजे स्टॅटिक मेमरी अलोकेशन होते. कंपाइल झालं तर त्यातले जे ऍरे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला प्रत्येक एलिमेंटला एक मेमरी लोकेशन असाइन केलेच आहे कंपाइल टाइम. पण लिंक्ड लिस्ट मध्ये तुमचे जे अलोकेशन्स असतात ते कधी होतात? रन टाइमला होतात. मीन्स इट इज अ डायनामिक मेमरी अलोकेशन. तुम्ही या स्टॅटिक आणि डायनामिक मेमरी अलोकेशन बद्दल वेल फॅमिलियर असाल कारण हे सी मध्ये कव्हर झालेलं आहे. ठीक आहे. Size of array must be specified at the time of array declaration or initialization. जर जे साईज आहे अॅरेची ती आपल्याला इनिशियलायझेशनच्या वेळेला, डिक्लेरेशनच्या वेळेला किंवा अॅरे इनिशियलायझेशनच्या वेळेला आपल्याला डिफाइन करावी लागते. पण linked list, size of a linked list grows or shrinks as and when new elements are inserted and added. As per concern of your inserting and deleting the elements from a linked list, the size of linked list is totally depend कशावर आहे? तर इन्सर्शन अँड डिलिशन तुम्ही किती प्रमाणात करत आहात त्याच्यावर लिंक्ड लिस्ट ची साईज ही डिपेंड असते. ओके, दीज आर नथिंग बट द डिफरन्सेस बिटवीन ऍरे अँड लिंक्ड लिस्ट. ऍरे आणि लिंक्ड लिस्ट कुठं डिफर होते हे आपल्याला इथं कळतं. ठीक आहे. नेक्स्ट, रिप्रेझेंटेशन. लिंक्ड लिस्ट हा काय आहे? सिक्वेन्स आहे, एक प्रकारचा सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये लिंकिंग केलं जाते पहिला एलिमेंट आणि दुसऱ्या एलिमेंट मध्ये युजिंग अ पॉइंटर. इच लिंक कंटेन्स अ कनेक्शन टू अनदर लिंक. एक जो एलिमेंट असेल तो दुसऱ्या एलिमेंट बरोबर कनेक्टेड असेल आणि त्याची लिंक तिथं फॉरवर्ड केली जाईल. नेक्स्ट, लिंक्ड लिस्ट इज द सेकंड मोस्ट युज्ड डेटा स्ट्रक्चर आफ्टर ऍरे. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे ऍरे नंतर सगळ्यात जास्त यूज केला जाणारा डेटा स्ट्रक्चर कुठला असेल तर तो आहे लिंक्ड लिस्ट. मग हा लिंक्ड लिस्ट काय आहे हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. ईच स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ डेटा फील्ड अँड ऍड्रेस फील्ड. ओके, व्हॉट आर दोज? दिस इज अ लिंक्ड लिस्ट. हा एक लिंक्ड लिस्टचा सेपरेट नोड आहे ज्यामध्ये दोन पार्ट्स असतात. एका पार्ट मध्ये डेटा स्टोअर केला जातो आणि दुसऱ्या पार्ट मध्ये ऍड्रेस स्टोअर केला जातो. तर हा ऍड्रेस कशाचा आहे? तर हा ऍड्रेस याच नोडचा ऍड्रेस नाही आहे, तर नेक्स्ट एलिमेंट जो आहे तो नेक्स्ट एलिमेंट कशाला पॉइंट आउट, हा जो एलिमेंट आहे तो काय कन्सिडर करतोय की माझ्या नंतरचा जो एलिमेंट आहे तो कुठं स्टोअर आहे मेमरी लोकेशनला ते डिफाइन करण्यासाठी हा ऍड्रेस यूज केला जातो. या ऍड्रेस मध्ये जो नेक्स्ट एलिमेंट आहे त्याचा मेमरी लोकेशन इथं स्टोअर केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट, व्हेरिएबल ऑफ द स्ट्रक्चर नोन ऍज नोड. एकच व्हेरिएबल घ्यायचा आहे नोड, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट एलिमेंट स्टोअर करणार आहे आणि त्याचे दोन पार्ट्स असतील नोड अँड ऍड्रेस. ओके, फर्स्ट नोड ए. आता या नोड ए मध्ये आपण मगाशीच बघितल्याप्रमाणे दोन पार्ट्स आहेत, एकामध्ये डेटा असेल आणि एकामध्ये ऍड्रेस असेल. जो ऍड्रेस असेल तो कुठं पॉइंट करतोय तर नेक्स्ट एलिमेंट जो आहे नोड बी तो कुठं आहे हे फाइंड आउट करतो. ओके, म्हणजेच नोड ए जो आहे तो काय आहे? ए ची जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर केलेली आहे आणि त्याचा जो बी हा नोड कुठं आहे त्याचा जो ऍड्रेस आहे तो इथं स्टोअर केला जाईल. मग हा कुठेही स्टोअर असू दे, डझंट मॅटर, त्याचा ऍड्रेस इथं असेल. त्याच्यानंतर नोड बी आहे, नोड बी ला परत सेम डेटा आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो ऍड्रेस नोड सी चा देईल. ठीक आहे. आणि नोड सी काय करेल? ग्राउंडेड असेल.
कारण त्याचा तो कशालाही पॉइंट आउट करत नाहीये, मग तो काय असेल, नल असेल. मग नलला इंडिकेशन काय आहे, डाऊन साइड. ठीक आहे. एक्झाम्पल, तर फर्स्ट नोड ए कुठल्या मेमरी लोकेशनला आहे, तर तो आहे 1000 जो बी नोड आहे. त्याच्यानंतर हा 2000, त्याच्यानंतर हा 3000. That is node A is going to point out to the 1000 address. Next, node B is pointing to the 2000 address, and node C is pointing to the 3000 address. Okay, this is nothing but a address, how that list will be executed. Clear? This is the memory location. Okay. Next, implementation of a list. Declaring a linked list. How you are going to declare a linked list? Linked list कसं declare केलं जातं? In a C language, a linked list can be implemented using a structure and pointers. Structure हा पार्ट तुम्ही बघितला आहात, कारण स्ट्रक्चर हा होमोजेनियस एलिमेंट साठी नसून तो हेट्रोजेनियस एलिमेंट साठी आहे. कारण होमोजेनियस एलिमेंट साठी आपण काय यूज करतोय, अरे यूज करतोय, आणि तो अरे हेट्रोजेनियस एलिमेंट्स सेव्ह करत नाही. एवढ्यासाठी आपण काय करतोय, हेट्रोजेनियस एलिमेंट स्टोअर करण्यासाठी स्ट्रक्चर यूज करतोय. आणि पॉइंटर्स कशासाठी, जो पॉइंट करणार आहे त्यासाठी. ओके. नेक्स्ट, टाइप डेफ. Struct keyword, type def keyword, struct keyword, and node. Node is nothing but the name of that linked list. And int data and struct node pointer next. It is nothing but a address where you are going to store. Okay, and that is declaration of your linked list. लिंक लिस्टचं डिक्लेरेशन या पद्धतीने केलं जाते. लास्ट टाइमला पण आपण बघितलं क्यू आणि स्टॅक मध्ये सुद्धा स्ट्रक्चर जे डिफाईन केले जातात ते कसे केले जातात, त्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आपण स्टोअर करतोय, कारण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज असतात. त्याच्यानंतर स्टॅक मध्ये जर बघितलं तर तिथं टॉप आणखीन एक व्हेरिएबल असेल, आणि क्यूज मध्ये बघितलं तर डेटा, फ्रंट अँड रेअर हे दोन्ही असतात. बरोबर आहे. मग त्याचप्रमाणे इथं काय असणार आहे, डेटा अँड नेक्स्ट एलिमेंट कुठला ऍड्रेस स्टोअर करणार आहे. ठीक आहे. In place of data type, struct node is written before next. Okay, struct node कुठं आहे, next च्या आधी आहे. That's because it's a self-referencing pointer. हा काय आहे, self-referencing pointer आहे. Structure काय आहे, self-referencing pointer. It means a pointer that points to a whatever it is a part of. पॉइंटर काय आहे, पॉइंट्स टू वॉट एव्हर इट मे बी अ पार्ट ऑफ, कशाचा पार्ट आहे. हिअर नेक्स्ट इज द पार्ट ऑफ नोड अँड इट विल पॉइंट टू द नेक्स्ट नोड. हा काय करेल, त्यातला नेक्स्ट जो ऍड्रेसचा पार्ट असेल तो नेक्स्ट म्हणून कन्सिडर केला जातो, आणि तो कशाला पॉइंट आउट करतोय, नेक्स्ट नोडला. तो कशाला पॉइंट आउट करतोय, नेक्स्ट नोडला. नोड्स आर मॅनिप्युलेटेड ड्युरिंग रन टाइम. नोड्स काय केले जातात, मॅनिप्युलेट केले जातात ड्युरिंग रन टाइम. हाऊ, ते फॅसिलिटीज काय प्रोव्हाइड करतात, तर फर्स्ट फॅसिलिटी काय आहे, जे नोड्स आपण घेतलेला आहात किंवा ज्यामध्ये जे व्हॅल्यूज आपण स्टोअर करणार आहे ते कधी अक्वायर होतात, स्टोरेज मध्ये, ज्या वेळेला तुम्ही त्याचे एक्झिक्युशन स्टार्ट करता. एक्झिक्युशन स्टार्ट झाल्यानंतर तो जिथं स्टोअर असेल. ज्या वेळेला एक्झिक्युशन होणार नाहीये त्यावेळेला ती मेमरी फ्री असेल. Freeing the memory during execution of the program once the need of acquired memory is over. ज्या वेळेला एक्झिक्युशन स्टार्ट होईल त्यावेळेला ती मेमरी लोकेशन अक्वायर होईल, आणि ज्या वेळेला तो मेमरी लोकेशन ज्या वेळेला ते एक्झिक्युशन होणार नाहीये किंवा तो यूज होणार नाहीये व्हेरिएबल, त्यावेळेला त्याची जी मेमरी लोकेशन आपण असाइन केलेली आहे ती यूज करणार नाहीये. म्हणजेच काय, ती फ्री होईल. मग तुम्ही त्या ठिकाणी दुसरा प्रोग्राम जे व्हेरिएबल्स तुम्ही सेव्ह करू शकता, व्हॅल्यूज सेव्ह करू शकता. पण नेक्स्ट टाइमला असं म्हणाल की तुम्ही सर ठीक आहे हे इथपर्यंत झालं, आणि नेक्स्ट टाइमला ज्या वेळेला तो एक्झिक्यूट होणार त्यावेळेला ते सेम मेमरी लोकेशन त्यावेळेला ऍक्सेस केलं जातंय का, नाहीये, ते नाही केलं जात. तर त्याला नवीन मेमरी लोकेशन असाइन केली जाते जी फ्री असेल ती. कारण मगाशीच आपण डिफरन्सेस मध्ये बघितलं, इथं मेमरी लोकेशन अरे मध्ये मेमरी लोकेशन स्टॅटिक असतोय, तो त्याला फिक्स दिला जातो, तो चेंज होत नाही, आणि तो कंपाइल टाइमला दिला जातो.
आणि लिंक्ड लिस्टचा कधी दिला जातो, रन टाइमला दिला जातो. मग ज्या ज्या वेळेला रन होतोय त्यावेळेला प्रत्येक एलिमेंटचा किंवा प्रत्येक लिस्टची जी व्हॅल्यू आहे किंवा स्टोरेज जिथं होणार आहे त्याची मेमरी लोकेशन आहे ती चेंज होत असते. ओके, मग त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला एक्झिक्युशन स्टार्ट असेल त्यावेळेला मेमरी अलोकेट केली जाईल आणि ज्या वेळेला एक्झिक्युशन होणार नाही त्यावेळेला मेमरी अलोकेशन जी केलेली आहे ती फ्री केली जाईल, जेणेकरून आपल्याला आपल्या कम्प्युटर सिस्टीमची मेमरी कमीत कमी या प्रोग्रामसाठी यूज केली जाईल. दॅट्स वाय इट इज अ मोर युजफुल आफ्टर ॲरे. ॲरे नंतर सगळ्यात जास्त युजफुल डेटा स्ट्रक्चर म्हणून ओळखलं जातं आणि जास्तीत जास्त लोक एक्झिक्युशन साठी हे यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट जे फंक्शन्स आहेत यामध्ये दिलेले ते बघतोय आपण. टाईप डेफ हा कीवर्ड आहे, इज यूज टू डिफाईन द डेटा टाईप. कुठल्या टाईपचा डेटा टाईप आहे हे सांगण्यासाठी. त्यानंतर मॅलॉक is used to dynamically allocate a singly block of a memory. हे आपण मॅलॉक जे बघितलंय, टाईप डेफ, मॅलॉक, साईज ऑफ, हे जे फंक्शन्स आहेत हे आपण ऑलरेडी सी मध्ये बघितलेले आहेत. कशासाठी यूज केलं जाते, काय यूज केलं जाते. मॅलॉक हा फंक्शन डायनॅमिकली अलोकेट सिंगल ब्लॉक ऑफ मेमरी इन अ सी. इट इज अवेलेबल इन द हेडर file that is standard library.h. okay, size of is used to determine size in bytes of an element in a C. C मध्ये हे एलिमेंट्स दिले जातात साइज ऑफ म्हणून. त्याच्यानंतर here it is used to determine size of each node and sent as a parameter to malloc. पॅरामीटर म्हणून malloc ला आपण सेंड करू शकतो. ओके, this is the how you are going to define this list. Okay, define node as a pointer of a data type structure. Type def struct linked list star node. Okay, linked list कसं दिलेलं आहे तर नोड क्रिएट नोड, नवीन नोड क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबल दिला आहे नोड इज इक्वल नोड 10. हा जो नोड आपण यूज केलेला आहे लिंक्ड लिस्टचा तो काय केलाय टेम्प म्हणून घेतला. Declare a node. Temp is equal to node malloc size of struct linked list. म्हणजे हा याचा साईज आपण तिथं टेम्प मध्ये स्टोअर करतोय. त्याच्यानंतर टेम्प 10 points to next. हा नेक्स्ट कशाला पॉइंट करतोय, नलला. प्रिव्हियसली हा नलला पॉइंट करतोय. ज्यावेळेला तुम्ही आणखीन एक व्हेरिएबल इन्सर्ट कराल त्यावेळेला हा नेक्स्ट व्हॅल्यू कशाला पॉइंट करणार आहे, त्या नवीन व्हेरिएबलला. आणि तो नवीन व्हेरिएबल कशाला पॉइंट करणार आहे, तो परत नलला पॉइंट करणार आहे. ओके, आणि रिटर्न 10. दिस इज द क्रिएशन ऑफ हाऊ यू आर गोइंग टू क्रिएट अ नोड. नोड कसा क्रिएट होत आहे कळालं. नोड कसा क्रिएट होत आहे, पहिला आपण नोड क्रिएट करण्यासाठी नोड टेम्प हा घेतला. हा नोड क्रिएट करण्यासाठी 4 लाईन्स आहेत. पहिला काय झाला नोड टेम्प. त्यानंतर टेम्प कुणाला पॉइंट करतोय, एक असा व्हेरिएबल आहे जो मला मेमरी लोकेशन असाइन केलेला आहे कशासाठी, एक लिंक्ड लिस्ट साठी. ठीक आहे, आणि त्याची साईज काय आहे डिपेंड्स ऑन युजर. ओके, त्याच्यानंतर टेम्प हा कशाला पॉइंट करायला पाहिजे, कारण हा झाला एक फक्त मेमरी अलोकेशन आणि त्याच्यानंतर त्याला मेमरी अलोकेट करायला पाहिजे आणि एक रेफरन्स द्यायला पाहिजे नेक्स्ट व्हॅल्यू कुठं आहे त्या लिंक्ड लिस्ट मध्ये. तर तो पॉइंट कुठं करतोय, आता इनिशियल स्टेजला तो नलला पॉइंट करतोय कारण दुसरा एलिमेंट नाही आहे. जोपर्यंत दुसरा एलिमेंट येणार नाही तोपर्यंत तो नलला पॉइंट करेल. ज्यावेळेला नवीन एलिमेंट येईल त्यावेळेला तो काय होईल, त्या एलिमेंटला पॉइंट आउट करेल आणि शेवटी तो रिटर्न केलेला आहे. ओके, अ लिंक्ड लिस्ट विथ द ऍड्रेस ऑफ स्टार्टिंग नोड. स्टार्टिंग नोडचा ऍड्रेस. ओके, as an array is referenced by its starting address, a linked list is known by the address of its starting node. जो लिंक्ड लिस्ट मध्ये फर्स्ट एलिमेंट असेल तो कशाला पॉइंट आउट करतोय, स्टार्टिंग नोडला पॉइंट आउट करतोय. ठीक आहे, ऍड्रेस ऑफ द स्टार्टिंग नोड इज स्टोअर्ड इन द पॉइंटर व्हेरिएबल. जो नोडचा पॉइंटर व्हेरिएबल आहे आणि इट इज कॉल्ड एज अ हेड. ह्याला काय म्हटलं जाते, हेड म्हटलं जाते. म्हणजेच हेड. आता तुम्ही म्हणाल सर
पहिला एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटचा ऍड्रेस स्टोअर करतोय, दुसरा एलिमेंट तिसऱ्या एलिमेंटचा ऍड्रेस स्टोअर करतोय, तिसऱ्या एलिमेंटचा ऍड्रेस नेक्स्ट एलिमेंट येईल तो पॉइंट करतोय, पण पहिल्या एलिमेंटचा ऍड्रेस कुठे स्टोअर असणार? मग हे स्टोअर करण्यासाठी आपल्याला आणखीन एक व्हेरिएबल घ्यायला लागणार आहे, तो म्हणजे हेड. ओके, मग ह्यासाठी आपण एक हेड म्हणून व्हेरिएबल घेतोय, तो कुणाला पॉइंट करतोय? फर्स्ट व्हेरिएबल कुठे स्टोअर आहे हे सांगतो. थ्रू द व्हेरिएबल हेड first node can be accessed and through the address of the second node stored in the next field of the first node and so on. म्हणजे याप्रमाणे तो स्टार्टिंग होईल. पहिल्या नोडचा ऍड्रेस कुठे असणार आहे? हेड मध्ये असणार आहे. पहिल्या व्हेरिएबलचा हेड मध्ये, पहिल्या व्हेरिएबल मध्ये दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस असेल, दुसऱ्या व्हेरिएबल नोड मध्ये तिसऱ्या नोडचा ऍड्रेस असेल, याप्रमाणे ते वाढत जाईल. ओके, दिस इज दी लिंक्ड लिस्ट address, how you are going to store the address. Okay, like first element हा आहे आणि ह्याचा जो ऍड्रेस आहे हा कुठे स्टोअर आहे? तो हेड मध्ये. नेक्स्ट एलिमेंट जो आहे तो त्याचा ऍड्रेस कुठे आहे? या फर्स्ट नोड बरोबर. ठीक आहे, सेम वाईज हे परत कॅल्क्युलेट होईल सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ, लाईक दॅट. आणि त्याच्यानंतर लास्टचा जो आहे तो काय होईल? दिस इज दी इन्सर्शन, हाऊ यू आर गोइंग टू इन्सर्ट. नवीन इन्सर्ट करायचं. आता नवीन इन्सर्ट करणारा हा जो एलिमेंट आहे तो एलिमेंट कुठे इन्सर्ट होणार आहे? इथं मध्ये इन्सर्ट होणार आहे. म्हटल्यानंतर हा जो आहे सेकंड एलिमेंट तो पॉइंट कुठं करणार आहे? याला, बरोबर आहे, हा मेमरी लोकेशनला. आणि जो इथं पॉइंट आउट करत होता तो पॉइंट कुठं करायला लागला? इथं, बरोबर आहे. मग ह्याच्यानंतरचा एलिमेंट कुठला आहे? हा आहे. मग हा वाय जो एलिमेंट आपण इन्सर्ट करतोय तो कुठं पॉइंट करायला पाहिजे? थर्डला. ओके, दिस इज द इन्सर्शन प्रोसेस. हा इन्सर्शन प्रोसेस आहे. नाउ डिलिशन प्रोसेस. डिलिशन प्रोसेसला काय केलं मी? हा थर्ड एलिमेंट काढलेला आहे. आता मला पॉइंट कशाला करायला लागेल? डायरेक्टली फोर्थला पॉइंट करावं लागेल. दिस इज द डिलिशन ऑपरेशन. ठीक आहे, जो पॉइंट करत होता तो मेमरी लोकेशन काढून टाका आणि मेमरी लोकेशन कुठं करायचं आहे? जो इथं स्टोअर होता त्याला डायरेक्ट पॉइंट करा. इट इज नथिंग बट अ डिलिशन ऑपरेशन. ओके, आय थिंक रिप्रेझेंटेशन अँड हाऊ that will be represented, how that will be implemented, that this process will be clear here. इथं क्लिअर होतात. इम्प्लिमेंटेशन मध्ये आपण बघितलं की इन्सर्शन आणि डिलिशन जे ऑपरेशन्स आहेत ते कसे एक्झिक्यूट होतात आणि ऍड्रेसेस कसे ऍक्सेस केले जातात किंवा स्टोअर केले जातात आणि ते एक्झिक्युशन कसं होतात. ठीक आहे, थँक्यू सो मच. इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेश्चन्स यू कॅन आस्क मी एनी टाइम. थँक्यू.